हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या लिव्हिंग रूमचा मेकओव्हर दाखवणार आहे. खूप कमी बजेटमध्ये आणि सोप्या आयडियाज वापरून मी हा बदल केला आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या घराची म्हणजे आपण सगळ्यात जास्त जी जागा यूज करतो तर ती आहे आपलं लिव्हिंग रूम. म्हणून नीट आणि क्लीन असणं ते गरजेचं आहे. आणि थोडेफार चेंजेस नेहमी करत राहायचे, जेणेकरून आपला जे लिव्हिंग रूम आहे, हॉल म्हणतो आपण त्याला, तर ते छान दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. जर गेस्ट वगैरे आले असतील तर त्यांनाही दिसायला छान दिसेल. कारण अचानक आपल्या घरी कोणीही येऊ शकतं, ठरवून सांगून कोणी येत नसतं एखाद्या वेळेस. तर त्यावेळी आपलं घर जे आहे नीट आणि क्लीन जेव्हा असेल तर तेव्हा आपणही रिलॅक्स असतो. तर पूर्ण क्लिनिंग करून घेते मी, साफसफाई वगैरे, धूळ जे काही झालेली आहे ते साफ करून घेते आणि थोडेफार चेंजेस वगैरे करून घेते. तर त्या साईडला माझ्याकडे स्टँड आहे, जे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं. तर वॉल शेल्फ आहे, 5 लेअरचा आहे ते वुडनचा. तर ते पण मी लावून घेणार आहे. आणि एका साईडला मी लॅम्प लावणार आहे, ठेवणार आहे ॲक्च्युली. म्हणजे मी ते लॅम्प फ्लिपकार्टवरतून ऑर्डर केलेला आहे, ट्रायपॉड लॅम्प आहे तो. तर दोन्ही साईडला ठेवल्यामुळे त्या एरियाला खूप छान असा लुक आला आहे. तर पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या नंतर शेवटी खूप सुंदर दिसत आहे मेकओव्हर जे झालं आहे ते. तर चेंजेस आपण नेहमी करत राहायचे, जेणेकरून आपलं घर जे आहे ते खूप छान दिसेल आणि आपल्यालाही हा बदल पाहायला खूप छान वाटतो. ह्या मेकओव्हरमध्ये मी जास्तीत जास्त DIY केलेले ज्या वस्तू आहेत तर त्या यूज केलेल्या आहेत, ज्या मी स्वतः DIY करून बनवलेल्या आहेत. तर कार्डबोर्डच्या वॉल फ्रेम्स आहेत किंवा बॉटलचे जे काही DIY आहेत, तर त्या वस्तू यूज करून मी छान डेकोरेट केलेलं आहे माझ्या लिव्हिंग रूमला. तर खूप छान दिसत आहे. आणि काही आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहेत आणि काही रिअल प्लांट आहेत. रिअल प्लांट कमीच आहेत त्या, आणि आर्टिफिशियल प्लांट वगैरे मी ठेवलेले आहेत. तर सोफ्याच्या साईडला पण मी बरेचसे चेंजेस केलेले आहेत. तर हा ट्रायपॉड लॅम्प आहे, तर हा फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे आणि खूप छान क्वालिटी पण छान आहे. प्राईसच्या याच्यानुसार खूप छान आहे. तर मी वरती गणपती बाप्पा ची मूर्ती ठेवलेली आहे आणि एकदम खालच्या याला जे रिअल प्लांट असतात तर ते ठेवलेले आहेत, मनी प्लांट ते, आणि सेंटरला जे आहे ते आर्टिफिशियल ठेवलेले आहे. तर त्याचं जे खालचं पॉट आहे ते सुद्धा मी DIY करून बनवलेलं आहे. तर ह्या बॉटल्स आहेत किंवा बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या मी DIY केलेल्या आहेत आणि त्याच्याने घर सजवलेलं आहे. तर खूप सुंदर आणि छान दिसते सगळं डेकोरेट झाल्यावर. तर टीव्हीचा जो हा एरिया आहे तो त्याच्यावरती पायऱ्या आहेत आणि त्याच्या खाली थोड्या आतल्या साईडला आहे ही TV. तर बऱ्यापैकी तिथे जागा आहे, त्यामुळे ती खूप डेकोरेशन वगैरे करण्यासाठी ती जागा एकदम मस्त आहे आणि खूप छानही दिसते पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर. आधी जसं होतं साधं सिंपल होतं, आणि त्यानंतर मग जे DIY केले त्या ह्याच्यानुसार खूप खूप सुंदर दिसत आहे. आणि हे जे आहे पायऱ्याच्या वरती, तर तिथेसुद्धा मी हे टाईल्स ज्या आहेत ह्या चिटकवणार आहे. तर ह्या DIY करून बनवलेल्या टाईल्स आहेत कार्डबोर्डच्या त्या, आणि स्टिकर्स यूज करून. तर त्याला स्टिक करण्यासाठी मी मास्किंग टेपचा यूज केला आहे. तर ज्या काही मी वॉल फ्रेम्स इथे चिटकवलेल्या आहेत तर त्या सगळ्या मी मास्किंग टेपच्या हेल्पनीच चिटकवलेल्या आहेत. तर ते खूप इझी जातं आणि चिटकवायला पण खूप इझिली स्टिक होऊन जातं. आणि जेव्हा आपल्याला ते काढायचं असते तर तेव्हासुद्धा आपण ते इझिली काढू शकतो, कुठलंही असं नुकसान वगैरे होत नाही. फक्त एवढंच की काढताना थोडी काळजी घेऊन काढायचं आहे, म्हणजे हलक्या हाताने थोडंसं हळूवारपणे काढायचं. एकदम आपण जोरात जर ओढून काढलं तर कलर निघू शकतो. तर हे असं मी पायऱ्यावरती पूर्ण लावून घेतलं आणि पूर्ण लावल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे. तर ह्या टाईल्स मी कार्डबोर्ड आणि जे स्टिकर्स मिळतात तर ह्याच्यानं बनवलेले आहेत मी. झिरो बजेट मेकओव्हर तर म्हणू शकत नाही आपण, कारण या सगळ्यासाठी थोडाफार तरी खर्च लागलेलाच आहे. तर पण कमीत कमी खर्चामध्ये आपण खूप छान असं डेकोरेट करू शकतो. तर ही वॉल जी आहे ती पूर्ण एम्प्टी आहे. तर त्याच्यासाठी मला ह्यातलं आता जे वॉल फ्रेम्स आहेत तर ह्यासुद्धा मी बनवलेल्या आहेत, पेंटिंग्स ह्या सगळ्या. तर यातलं कुठलं लावायचं आता हे सध्या विचार चालू आहे माझा. तरी अजून दुसऱ्या 1-2 ठिकाणी लावायचं आहे मला, तर ते ठरवून विचार करून मी लावणार आहे. तर ह्या ठिकाणी पण लावायचं आहे. आता हे जे आहे तर हे मी काढून टाकणार आहे आणि त्यानंतर मी तिथे दुसरं वॉल जे फ्रेम्स आहेत तर ते लावून देणार आहे. तर त्यानंतर मग सोफ्याच्या साईडला सोफ्याचे जे कवर आहेत
तर ते टाकून घेते. तर खालच्या साईडचे जे आहे तर ते पूर्ण म्हणजे मध्ये असल्यामुळे ते पूर्ण खराब झाले, त्यामुळे ते टाकून दिले. आणि नंतर हे जे आहे तर ते जे गाडीमध्ये वगैरे आपण टाकतो कवर, समोरच्या सीटला 2 आणि मागच्या एका सीटला असतात, तर त्याच टाईपमध्ये आहे ते. सोफ्यावरती व्यवस्थित बसून गेले म्हणून मी ते ठेवले. आणि कुशन्स आहेत काही छोट्या. तर हे सगळं व्यवस्थित नीट करून घेते. तर हे सोफ्यावरचं आपल्याला नेहमी नीट करावं लागतं, कारण आपण जेव्हा बसतो तेव्हा ते अस्ताव्यस्त होतं, पूर्ण सगळं एकत्र गोळा होतं. लहान मुलं म्हटले की ते पण बसतात, नीट व्यवस्थित ठेवत नाहीत, गोळा करतात. त्यामुळे हे नेहमी आवरतच राहावं लागतं. हे सगळं व्यवस्थित अंथरून घेते मी, सगळं झटकून वगैरे नीट व्यवस्थित टाकून घेते. तर लिव्हिंग रूमच नाही तर आपण घरातला प्रत्येक कोपरा हा छान व्यवस्थित नीटनेटका आवरून ठेवला ना, आपल्यालाच छान वाटतं. आणि आपलं म्हणजे घर जेवढं जास्त आवरून वगैरे राहिलं तेवढं आपल्याला कामही कमी लागतं. आणि आवरणंही एक प्रकारचं कामच आहे, कारण याच्यातही बऱ्यापैकी वेळ जातो आपला. पण हे वेळच्या वेळी जर आपण कामं केले ना तर एकदाच लोड येत नाही. आणि जे काही आपलं घर जे पसारा अस्तव्यस्त दिसतं, तर तसं नाही दिसत, व्यवस्थित नीटनेटकं दिसते. त्यामुळे हे आपण कामं करत राहायची, चालू राहतात आपली ही कामं. घर ऑर्गनाईज करायला, छान डेकोरेट करायला मला खूप आवडतं. तुम्हालाही असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील. कारण होम डेकोरेशनशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ असतात. म्हणजे आपलं किचन किंवा बेडरूम किंवा लिव्हिंग रूम, बाल्कनी आपली, जे काही असतात ते वेगवेगळं, आपण प्रत्येकाचं डेकोरेशनचे आयडियाज वेगवेगळे असतात. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा मला. तर पूर्ण रेडी झाले. आणि रेडी झाल्याच्या नंतर म्हणजे इतकं सुंदर दिसत आहे, खूप छान वाटत आहे. मला पर्सनली खूप आवडलं आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे सोफा वगैरे खूप छान सेट झाला आहे. आणि कॉर्नरला हे सगळे मी ठेवलेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे कॉर्नरला खूप छान लुक आला आहे. आणि इथे जे वरती होतं आधी तर ते मी काढून टाकले आणि त्या ठिकाणी ह्या फ्रेम्स लावल्या. तर त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे, खूप छान असा लुक आला आहे त्याला. आणि दिसायला खूप छान दिसत आहे. तर कॉर्नरला जे टी व्हीच्या साईडला जे झाडं होते तर ती ठेवले. ते आर्टिफिशियल आहे, त्यामुळे याला मेंटेनन्स वगैरे काही लागत नाही. फक्त धूळ पडत राहते, ती क्लीन करावं लागते. बाकी खूप सुंदर आहे, खूप छान दिसतं. आणि हा जो टी व्हीचा एरिया आहे तर तिथे ह्या साईडला जे आहे तर ही एम्प्टी वॉल होती. तर त्यामुळे ह्या वॉलवरती पण मी ह्या फ्रेम्स लावलेल्या आहेत. ते सेट ऑफ 4मध्ये आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर ह्या मी आधी बेडरूममध्ये लावलेल्या होत्या. तर आता तिथे मला चेंजेस काही करायचे आहेत, त्यामुळे तिथलं काढलं मी आणि ह्या ठिकाणी लावले. तर हे जे वुडन शेल्फ तर मी मिशोवरून घेतलेलं आहे. खूप छान आणि कमी प्राईजमध्ये मला भेटलं आहे त्यावेळी. आणि हे रेड मंचुराचं प्लांट आहे. तर खूप छान ग्रो करत आहे, खूप छान दिसत आहे. आणि हे जे आहे ट्रायपॉड लॅम्प, तर हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरतून घेतले. आणि याच्यामध्ये आपण शोपीस पण ठेवू शकतो. आणि लॅम्प ट्विन काय म्हणतात ते, ह्याचा दोन प्रकारे आपण यूज करू शकतो. तर ते, आणि हे जे आहे ते तुम्हाला हे स्टिकर दिसत आहे, ह्याचेच मी टाईल्स बनवलेले आहेत. तर ह्यावाल्या जे टाईल्स ते पायऱ्यावरती लावलेल्या आहेत त्या मी. तर खूप सुंदर दिसते. आणि खूप इझी आहे बनवायला. कार्डबोर्ड आणि स्टिकर्सचा यूज करून आपण छान अशा टाईल्स बनवू शकतो आणि आपलं घर छान डेकोरेट करू शकतो. तर खूप सुंदर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने याला आपण यूज करू शकतो, जसं आपल्याला आपल्या रूमच्या अकॉर्डिंग कशा पद्धतीने आपल्याला हवं आहे तसं. तर पायऱ्यावरती ह्या कॉर्नरला मी हे फ्लावर पॉट ठेवलेला आहे. तर हा सुद्धा DIY करून बनवलेला आहे. आणि खूप सुंदर आणि छान अशा पद्धतीने मेकओव्हर झालेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. थँक्यू.